एखाद्या देशाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर आता जागतिक युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. खरंच जर पाहायला गेलं तर आशिया खंड असेल, युरोप खंड असेल किंवा एखादी देश असेल, यामध्ये जागतिक युद्ध जी पार्श्वभूमी आहे तशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती याचे परिणाम काय होतील हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, एल.एस. न्यूजमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. काय वाटतंय, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पाहिलं तर जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, खरंच आता एक जागतिक युद्ध परिस्थिती निर्माण झाली असं वाटतंय का? खरंय, मुळात हा फक्त दोन देशांमधला आता संघर्ष राहिला नाही. आपण बघितलं की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे अरब राष्ट्र सुद्धा या युद्धाच्या छायेमध्ये एक प्रकारे आलेली आपल्याला दिसत आहेत, त्याच्यानुसार ऑलरेडी हे जे आहे आखाती देशांना इन्व्हॉल्व्ह करणारं क्षेत्रीय युद्ध तर झालेलंच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण पाहिलं की आता अमेरिकेला फ्रान्स, इंग्लंड आणि इतरही नाटो सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे काही युरोपियन राष्ट्रांचा, अरब राष्ट्रांचा, अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा आहे. हा गट जो आहे तो मजबूत त्या ठिकाणी झालेलाच आहे. तिसरं महायुद्ध खरोखरच ते त्या ठिकाणी आहे का, मी अजूनही साशंक आहे. कारण जर तिसरं महायुद्ध आपल्याला म्हणायचं असेल तर त्याला दोन ग्रुप असायला पाहिजे. एक ग्रुप तर झालेला आहे, दुसऱ्या ग्रुपला इराणला ज्यावेळेस चायना आणि रशियाचा सरळ पाठिंबा मिळेल, पाठिंबा म्हणजे चायना आणि रशियाचं सैन्य ज्यावेळेस इराणच्या युद्धभूमीवर उतरेल आणि मग त्याच्या सोबतीला नॉर्थ कोरिया असेल किंवा काही मुस्लिम राष्ट्र इराणच्या बाजूला उभा राहतील, त्याच वेळेस हे दोन गट पडतील आणि मग आपण म्हणू की खऱ्या अर्थानं ती तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे. दुर्दैवानं रशिया मागच्या 4 वर्षापासून युक्रेन सोबत लढाई करतोय, म्हणून तो जो आहे ज्याला आपण म्हणतो बूट्स ऑन ग्राउंड, थोडक्यात त्याचे सोल्जर्स जे आहेत इराणच्या युद्धभूमीवर येणार नाही. चायना सुद्धा जो आहे तिबेटच्या माध्यमातून अमेरिकेशी पंगा घेईल, परंतु इराणच्या माध्यमातून पंगा घेण्याची शक्यता कमी. आणि म्हणूनच तिसऱ्या महायुद्धाची थिअरॉटिकल पॉसिबिलिटी जरी वाटत असली, क्षेत्रीय युद्ध म्हणून हे कन्वर्ट जरी झालेलं असलं, तरी एका साईडला इराण हा एकटा पडलेला आहे, एकाकी पडलेला आहे. म्हणून मला वाटतं अजूनही ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात नाही, पण नक्कीच याची युद्धाची व्याप्ती जी आहे वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वाढेल. दुसरीकडे जर पाहिलं तर आपण ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणामध्ये तेलाचे भाव वाढले आहेत, डिझेल असेल, पेट्रोल असेल, गॅसचे भाव वाढलेले. जर असंच जर चालू राहिलं तर याची परिस्थिती कशी होईल? मुळातच हा युद्धाचा सगळा जो भडका आहे तो पश्चिम आशियामध्ये भडकलेला आहे आणि पश्चिम आशिया जगाच्या दृष्टिकोनातून पेट्रोलियम पदार्थाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, त्याचबरोबर नॅचरल गॅसेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं अत्यंत महत्वाचा आहे. त्यातल्या त्यात स्ट्रेट ऑफ होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, जी इराणच्या दक्षिणेला त्या ठिकाणी आहे, जिथून जगभरामध्ये तेल वाहतूक करणाऱ्या ज्या जहाजा आहेत, 20% जगाचा तेल वाहतूक करणाऱ्या जहाजा याच स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जातात आणि याच स्ट्रेट ऑफ होर्मुझला जर ब्लॉक केलं जात असेल या इराणद्वारे, तर नक्कीच त्याचा विपरीत परिणाम जागतिक स्तरावर होतोय. तो ऑलरेडी आपल्याला दिसतोय की काही तासामध्येच ऑलरेडी 15% सुद्धा जास्त जागतिक स्तरावर तेलाच्या किमती त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. युरोपमध्ये 20% सुद्धा जास्त नॅचरल गॅसेस, नैसर्गिक वायू, त्याच्या किमती त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानं जगामध्ये जर $83 प्रति बॅरल पर्यंत जर ब्रेंट क्रूड ऑइलच्या प्राइसेस त्या ठिकाणी गेल्या असतील आणि जर हे युद्ध जर असंच त्या ठिकाणी चिघळणार असेल, तर येणाऱ्या काळामध्ये $100 प्रति बॅरलचा सुद्धा आकडा त्या ठिकाणी क्रॉस केला जाऊ शकतो. पण जागतिक स्तरावर याचे विपरीत परिणाम होत आहेत, भविष्यामध्येही होत राहतील. पण त्यामुळे प्रत्येक भारतीयानं लगेच त्या ठिकाणी घाबरून जाणं आणि पेट्रोल पंपवर जाऊन त्या ठिकाणी लाईन लावून पेट्रोल भरणं त्या ठिकाणी आवश्यक नाही. तर यासाठी कारण भारत सरकारकडे जे आहे साधारणतः 7 आठवड्यांचा रिझर्व्ह, पेट्रोलियम पदार्थाचा रिझर्व्ह जो आहे तो उपलब्ध त्या ठिकाणी आहे. साधारणतः 100 मिलियन बॅरल्स एवढं जे आहे पेट्रोलियम पदार्थाचा साठा आपल्याकडे ऑलरेडी रिझर्व्ह म्हणून उपलब्ध आहे. म्हणून लगेच 1-2 दिवसांमध्ये सामान्य नागरिकांसाठी पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढतील असं होणार नाही. पण 2 आठवड्याच्या वर जर हे युद्ध चिघळलं, फुल फ्लेज वॉर असंच चालू राहिलं, स्ट्रेट ऑफ होर्मुझ जर पूर्णतः बंद राहिली, तर माझ्या मते जे आहे एखाद्या महिन्यानंतर आपल्याला सुद्धा त्याची झळ त्या ठिकाणी पोहोचू शकते. जागतिक स्तरावर विपरीत परिणाम होत आहेत, पण लगेच आज घडीला पेट्रोलियम पदार्थाच्या किंवा LPG गॅस सिलेंडरच्या किमती लगेच वाढतील अशी शक्यता मला येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसत नाहीये. तर दुसरीकडे जर पाहिलं आपण तर हे जे काही ज्या पद्धतीने आपण जागतिक युद्धाकडे आपण वाटचाल करताना असं जे काही वातावरण निर्माण झाले आहे असं दिसत आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर भारताचा अगदी चांगला मित्र म्हणून रशिया आहे. इराण सोबत देखील चांगले करार झालेले आहेत. आपण पाहिलं की 60,000 करोड रुपये भारताच्या बँकेमध्ये पडलेले आहे असं देखील आता काही माहिती समोर येते. मात्र अमेरिकेमुळं आपण जे आपले जवळचे मित्र आहेत ते आपण दुरावतोय का, आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच राहिलं तर आपले जे दोस्त मित्र आहेत जवळचे राष्ट्र हे जर आपल्याला दुरावते, याचे परिणाम काय होतील?
आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक फार फेमस प्रिन्सिपल आहे, हेनरी किसिंगर जे होते भूराजकीय तज्ज्ञ, त्यांचं एक फेवरेट स्टेटमेंट आहे आणि ते म्हणतात की इन इंटरनॅशनल रिलेशनशिप देर आर नो परमनंट फ्रेंड्स और देर आर नो परमनंट एनिमीज, देर आर ओनली परमनंट नॅशनल इंटरेस्ट. म्हणजेच आपल्या राष्ट्राचं हित लक्षात घेऊनच आपला मित्र कोण आणि आपला शत्रू कोण हे त्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं असतं. भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे, कोणी आपला परमनंट मित्र नाही, कोणी आपला परमनंट शत्रू नाही. मग आज घडीला मी म्हणतो भारत स्ट्रेंथच्या पोझिशनमध्ये का, कारण एका बाजूला इराण सोबत आपले मित्रत्वाचे संबंध आहेत, त्या ठिकाणी आपण गुंतवणूक केलेली आहे. दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि अमेरिका यांच्यासोबत सुद्धा आपले मैत्रीचे संबंध आहेत आणि आपलं हित या युद्धामध्ये कुठेतरी गुंतलेलं आहे. कारण हे युद्ध जेवढं लांबेल तेवढा जो आहे आपल्या अर्थव्यवस्थेवर, त्याचबरोबर भारतीय जे अरब राष्ट्रांमध्ये राहतात त्यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. म्हणून भारतानं बघ्याची भूमिका न घेता आता खरोखरच जे आहे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून यांच्याशी चर्चा करणं, अरब राष्ट्रांची मदत घेणं, त्याचबरोबर साऊथ कोरिया असेल, जपान असेल, एवढंच नाही मी म्हणेल की चायना यांची सुद्धा मदत घेणं. का, कारण या युद्धामुळे चायनाला सुद्धा जो ऑइल सप्लाय होतोय, पेट्रोलियम पदार्थांचा सप्लाय होतोय, तो मोठ्या प्रमाणामध्ये बाधित होतो. म्हणजे चायनाची सुद्धा ज्या एक प्रकारे वाईट परिस्थिती याच्यामुळे होते. म्हणून चायना सुद्धा इनडिरेक्टली भारतानं जर अशी पहल घेतली, भारतानं जर अशी सुरुवात केली आणि याच्या माध्यमातून कुठेतरी हे युद्ध निवळण्यासाठी जर भारतानं पहल त्या ठिकाणी घेतली तर बाकीचे देश सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देतील आणि त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ शकतो. मला स्पष्टपणे वाटतं एका बाजूला अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प असा दावा करतो की मी 8 युद्ध त्या ठिकाणी थांबवली नाही आपल्याला माहित नाही, 2 मिनिटासाठी ते आपण बाजूला त्या ठिकाणी करू. पण खरोखरच नरेंद्र मोदी हे जर स्वतःला इमर्जिंग लीडर म्हणून जगामध्ये प्रस्थापित करू इच्छित असतील तर माझ्या मते ही सुवर्ण संधी आहे. जर खरोखरच जगावर एवढा मोठा परिणाम करणाऱ्या युद्धामध्ये नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी पहल केली, सुरुवात घेतली आणि हे युद्ध, हा संघर्ष थांबवण्यामध्ये जर महत्वाची भूमिका त्या ठिकाणी अदा केली तर मी म्हणेल, एक हिंदीमध्ये म्हणे ना, 100 सुनार की एक लुहार की, त्या ठिकाणचे 8 युद्ध थांबवल्याचा डोनाल्ड ट्रम्पचा दावा बाजूला सरकवा. एकच युद्ध, इतकं जबरदस्त युद्ध ज्याचा संपूर्ण जगावर परिणाम होतोय आणि त्याला जर थांबवण्यामध्ये किंवा त्याला जर जो आहे हा संघर्ष निवळण्यामध्ये भारतानं महत्वाची भूमिका जर त्या ठिकाणी अदा केली तर 100 सुनार की एक लुहार की सारखं त्या ठिकाणी राहील. ऑर अदरवाईज हे जर आपण करणार नसू, आपण फक्त बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असू तर भारताचं खूप मोठं नुकसान आहे. मग फक्त भाषणामध्ये जे आहे आपण मोठ्या मोठ्या गप्पा मारतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर कुठेतरी कमी पडतो. अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून भारतासाठी सुद्धा जी आहे ही परिस्थिती अत्यंत महत्वाची असं मला स्पष्टपणे वाटतं. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इराणचे जे खेमाने आहेत त्यांच्या त्यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे. त्यानंतर मात्र भारतामध्ये त्याचे काही प्रसाद आपल्याला उमटल्याचे पाहायला मिळत. हे कितपत योग्य? मुस्लिम जगतामध्ये जे आहे म्हणजे त्यामध्ये 2 मुख्य पंथ आहेत. आपल्याला माहिती आहे की सुन्नी पंथ आणि शिया पंथ. संपूर्ण जगामध्ये इराक जो आहे तो शिया बहुल मुस्लिमांचा देश आहे आणि त्यांचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी, म्हणजे जगभर जे शिया मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी जो आहे तो सर्वोच्च नेता आहे, सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात. आता या अयातुल्ला अली खामेनीचा जर खात्मा अमेरिकेनं त्या ठिकाणी केला असेल तर त्याविरुद्ध नाराजी, त्याविरुद्ध असंतोष शिया पंथीयांमध्ये, मुस्लिमांमध्ये असणं साहजिक आहे. आणि समजा रस्त्यावर येऊन शांततेनं जर ते त्या ठिकाणी निदर्शनं करत असतील किंवा आपला असंतोष व्यक्त करत असतील तर मला वाटतं की धार्मिक स्वातंत्र्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने भारतामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारची एक निदर्शनं होत असतील शांततेमध्ये, माझा भर जो आहे तो शब्द जो आहे शांततेवर आहे, शांततेनं होत असेल तर काही विशेष त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही. पण हे कारण घेऊन जर ध्रुवीकरण होत असेल, 2 धर्मियांमध्ये जे आहे त्या ठिकाणी दंगली पसरत असतील किंवा या आंदोलनाच्या नावाखाली जे आहे दगडफेक त्या ठिकाणी होणार असेल, हे मात्र ऍक्सेप्टेड नाही. आणि म्हणूनच भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनं, आपल्या गृह मंत्रालयानं स्पष्ट निर्देश सगळ्या राज्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर कमिशनरेट म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस, त्याचबरोबर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसला त्या ठिकाणी दिलेले आहेत की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये लॉ अँड ऑर्डरचा, या कायदा आणि सुव्यवस्थेचा या अनुषंगानं प्रश्न निर्माण होणार नाही, याकडे विशेष लक्ष तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. तर निदर्शनं, आंदोलनं, असंतोष व्यक्त करणं स्टील मी समजू शकतो, कारण आपल्याकडे धार्मिक स्वातंत्र्य आहे, भारतीय राज्यघटनेनंच ते तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण इथे कुठे जे आहे दंगली घडवून आणणं, हिंसाचार त्या ठिकाणी करणं हे बिलकुल ऍक्सेप्टेड नाही. बघा पाकिस्तानमध्ये काय झालं, लाहोर, इस्लामाबाद इथे जी अमेरिकेची एम्बेसी आहे, थोडक्यात त्यांची जी वकिलाती आहे, तिथे सुद्धा हे शिया पंथीय त्या ठिकाणी गेले, त्यांनी आंदोलनं केली आणि तिथे घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मग तिथे फायरिंग झाली आणि तिथे जी फायरिंग झाली त्यामध्ये 13 पेक्षा सुद्धा जास्त पाकिस्तानी लोक मारले गेलेले.
असा प्रकार भारतामध्ये बिलकुल त्या ठिकाणी ऍक्सेप्टेड नाही. कोणी जर हिंसा करण्याचा प्रयत्न करत असेल याच्या आडून, तर माझ्या मते जे आहे सरकारनं, मग कुठलंही असेल ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार त्या ठिकाणी असेल, अत्यंत सक्तीनं त्याला जे आहे निपटायला त्या ठिकाणी पाहिजे. आत्तापर्यंत तरी तशा प्रकारच्या काही बातम्या आल्या नाही, पण याची पॉसिबिलिटी सुद्धा आपल्याला रूल आउट करता येत नाही. म्हणून आपल्या पोलीस प्रशासनानं सुद्धा अत्यंत तयार राहणं हे आवश्यक बनलेलं आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर ज्याप्रमाणे सोन्याचे भाव अचानकच आता गगनाला भिडलेले पाहिलेले, सोनं चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यानंतर मात्र शेअर मार्केटमध्ये देखील मात्र गोंधळ निर्माण झालेला आहे. जर हे असंच चालू राहिलं तर सोन्याचे भाव आणखी वाढतील, कमी होतील, की काय परिस्थिती राहील? याचं सरळ जे आहे अस्थिरता, ज्या प्रकारची जागतिक अस्थिरता आहे, ज्या प्रकारे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम आहेत, तेलाच्या किमती आणि त्याचे विपरीत परिणाम आहेत, तर त्यामुळे जे आहे शेअर मार्केट अशा प्रकारे बिहेव्ह करतंय. शेअर मार्केटला जे आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते रेडमध्ये लाल लाल त्या ठिकाणी होताना दिसत आहेत. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची अस्थिरता असते त्यावेळेस सामान्य माणसासाठी, त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी सेफेस्ट असेट, सगळ्यात सेफ जर गुंतवणूक कुठली त्या ठिकाणी असेल तर सोन्याची गुंतवणूक त्या ठिकाणी मानली जाते. म्हणूनच सोन्याची गुंतवणूक करण्याकडे जास्तीत जास्त कल हा लोकांचा, गुंतवणूकदारांचा या अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून सोन्याच्या किमती ज्या आहेत प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि शेअर मार्केट हे खाली जाते. पण अल्टिमेटली शेअर मार्केटचा किंवा गुंतवणूकदारांचा हा अप्रोच, हा ज्याला आपण म्हणतो स्पेक्युलेशन, सेंटिमेंट, याच्यावर आधारित असतो. आणि आज घडीला नक्कीच निगेटिव्ह सेंटिमेंट्स आहेत, अस्थिरता आहे, म्हणून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी. पण अशी आशा करूया की लवकरात लवकर हा संघर्ष त्या ठिकाणी निवळेल आणि जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा ही अस्थिरतेची जी परिस्थिती आहे ती बाजूला त्या ठिकाणी सरकेल आणि पुढे जाईल. पण आज घडीला ही अस्थिरता असल्यामुळेच सोन्याच्या किमती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वर गेलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. आपण जर पाहिलं तर विरोधक असेल किंवा विरोधी पार्टीचे जे काही नेते आहेत त्यांनी देखील आता एक नवीनच कायच काढला आहे की ही जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे, ज्यावेळेस नरेंद्र मोदी इराणमध्ये होते त्याच्यानंतर मात्र ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली, जी काही एप्स्टीन फाईल आहे ती फाईल कुठेतरी ते प्रकरण दाबायचे आहे, मोदींचं नाव त्यामध्ये आहे, कुठेतरी हे प्रकरण दाबायचे आणि दुसरंच काहीतरी समोर आणायचे, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं देखील काय असं आता काढल्यानं आपल्याला पाहायला मिळतं. माझ्या मते नरेंद्र मोदीचा डायरेक्टली ऑफकोर्स एप्स्टीन फाईल्स आणि तो राजकीय वादविवाद वेगळा, पण तुम्हाला एप्स्टीन फाईल्सचा संदर्भ द्यायचा असेल तर मी तो डोनाल्ड ट्रम्पची त्या ठिकाणी देईन. बघा, आज घडीला जी आहे ही युद्धाची परिस्थिती त्या ठिकाणी आहे, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी ही आक्रमक कारवाई का केली? वेगवेगळ्या प्रकारची कारण आहेत, पण त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे मुळात आता तुम्ही अमेरिकेमधली परिस्थिती लक्षात घ्या. एक, डोनाल्ड ट्रम्प यानं मागच्या 1 वर्षामध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले, ज्यामध्ये टेरिफ वॉरचा घेतला असेल आणि वेगवेगळे निर्णय. या निर्णयामुळे अमेरिकेमध्ये महागाई वाढलेली आहे, अमेरिकेची अर्थव्यवस्था खाली चाललेली आहे, नंबर 1. नंबर 2, त्यांची जी पॉप्युलॅरिटी रेटिंग आहे अमेरिकेमध्ये ती सुद्धा जे आहे फक्त 33% वर आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2/3 लोक जे आहे अमेरिकेच्या या इराण विरुद्धच्या वॉरला सपोर्ट करत नाहीयेत. दुसरा मुद्दा. तिसरा महत्वाचा मुद्दा, 6 महिन्यानंतर तिथे मिड टर्म इलेक्शन आहे आणि ऑलरेडी जर त्यांची पॉप्युलॅरिटी रेटिंग जर खाली जात असेल तर त्यांच्या रिपब्लिकन पार्टीला जो आहे मोठा खतरा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि चौथा महत्वाचा मुद्दा एप्स्टीन फाईल्स. एप्स्टीन फाईलमुळे जे आहे तिथे डोनाल्ड ट्रम्प सुद्धा त्या ठिकाणी गुंतलेला आहे आणि त्याची इमेज त्याच्यामुळे खराब त्या ठिकाणी होतीये. मग हे 3-4 फॅक्टर जर एक प्रकारे जनतेचं लक्ष, अमेरिकेच्या जनतेचं लक्ष, जगाचं लक्ष जर बाजूला हटवायचं असेल तर त्यासाठी जे आहे सगळ्यात महत्वाची गोळी म्हणजे युद्धाची गोळी. आणि अशा प्रकारे युद्ध, देशप्रेम, आक्रमकता ही त्या ठिकाणी दाखवली की कुठेतरी जे आहे लोकांचं लक्ष या मूळ मुद्द्यांवरून जे आहे थोडंसं बाजूला त्या ठिकाणी हटेल आणि त्याच्यामुळे जे आहे अमेरिका फर्स्ट, कशा प्रकारे अमेरिकेनं आक्रमकता दाखवली, कशा प्रकारे जे आहे अमेरिकेनं त्यांचा नंबर 1चा शत्रू आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा केला, या अनुषंगानं ते पुन्हा स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतील. आणि हे जे मुद्दे जे त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जात आहेत ते साईडलाईन होतील आणि डोनाल्ड ट्रम्पला याचा राजकीय फायदा मिळेल. या अनुषंगानं सुद्धा अमेरिकेनं किंवा डोनाल्ड ट्रम्पनं अशा प्रकारे इराण विरुद्ध मिलिटरी कारवाई करण्याचा निर्णय घेतला असेल असा सुद्धा कयास बांधला जातोय आणि याला जबरदस्त जे आहे त्या ठिकाणी वेटेज आहेच. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने एप्स्टीन फाईलचा मुद्दा जो आहे तो जगभर मात्र आता चर्चेचा विषय बनलेला आहे. खरंच त्या फाईलच्या मध्ये जे काही नावं आलेले आहेत त्यामधून कुठेतरी एप्स्टीन फाईलचा मुद्दा गायब करून जागतिक पद्धतीने जे काही युद्धाचे परिणाम आता आपल्याला समोर जावं लागत आहे, जे परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे एक कारण असू शकतं का, असं कायच देखील कर्नल जनरल सचिन ढगे यांनी व्यक्त केले. मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे युद्ध थांबायला पाहिजे, जेणेकरून ज्या परिस्थितीनं आपण सामोरं जात आहोत ही परिस्थिती पुन्हा गंभीर होऊ नये. मात्र नरेंद्र मोदींना एक मोठा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की त्यांनी यामध्ये कुठेतरी मध्यस्थी करून ज्या पद्धतीने हे युद्ध चालू आहे त्या थांबण्यात कुठेतरी ते यशस्वी होतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय आहेर, एल एस न्यूज, छत्रपती संभाजीनगर.